महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्यात थेट 3,000 रुपये जमा होणार आहेत। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकताय, पण काही महिलांचा 1,500 रुपयांचा लाभ हा कायमचा बंद होणार आहे। कुणाच्या खात्यात पैसे येणार, कुणाचा लाभ बंद होणार, याची नेमकी कारणं काय आहेत याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर अजूनही तुम्ही साम टीव्हीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर आधी जाऊन फॉलो करा। मंडळी, नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातील लाडक्या बहिणींसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा लाभ एकाच वेळी देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे। त्यामुळे नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्याआधी सरकारकडून 2 महिन्यांचे हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदतवाढ करून देण्यात आली होती। या काळात अनेक महिलांनी ई-केवायसी केली खरी, पण त्यात चुका निघाल्या। त्यामुळे सरकारने चुका दुरुस्त करण्याची अखेरची संधी 31 मार्च 2026 पर्यंत दिली आहे। 31 मार्च 2026 पर्यंत ई-केवायसी मध्ये काही चूक असेल तर दुरुस्त करता येईल। मात्र ज्या महिलांची ई-केवायसी झालीच नाहीये अथवा ज्यांनी केलीच नाहीये त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार सर्व अर्जांची सरकारकडून पडताळणी करण्यात येणार आहे। केंद्र सरकार आणि राज्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचे लाभार्थी, त्याचबरोबर पुरुष लाभार्थी, एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी, कुटुंबात 4 चाकी वाहन असलेल्या महिला, 21 वर्षांखालील व 65 वर्षांवरील महिलांना अपात्र ठरवण्यात येणार आहे। महिला लाभार्थींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे तर त्यांचंही नाव वगळण्यात येणार आहे। माहिती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा आणि अशाच सर्व नवनवीन माहितीपूर्ण ताज्या घडामोडींसाठी साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना फॉलो करायला विसरू नका।